शब्ददेही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तर मग प्रियांनो, शब्द कोण आणि त्याचे गौरव म्हणजे काय? शब्द म्हणजे येशू आणि येशूचे गौरव आपण त्याच्या पृथ्वीवरील जीवनात पाहू शकतो. परंतु पृथ्वीवर येशू का आला? योहान शुभवर्तमान याच्या 6व्या अध्याय व 38व्या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे की येशू स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने त्याला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आला. येशूने परमेश्वराची इच्छा कशी पूर्ण केली आणि येशूचे अन्न काय होते? योहान 4:34 मध्ये येशू म्हणतो, ज्याने मला पाठविले आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न. मग मंडळी, येशूचे अन्न तर देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे होते. आपले अन्न काय हो? स्वतःची इच्छा पूर्ण करणे. आता प्रियांनो, आपल्यासमोर प्रश्न असे येते की येशूने पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण केली म्हणजे नेमकं काय केले? इब्री लोकास पत्र 6वा अध्याय 20व्या वचनात सांगितले आहे की येशू अग्रगामी असं आपल्याकरिता आत गेला आहे. ह्याचा अर्थ हा, येशूने आपल्याला त्याच्या जीवनाद्वारे दाखविले आहे की सर्व स्थितीत आपण त्याच्या आज्ञात कसे राहिले पाहिजे. आपण सर्व त्याचे धाकटे बंधू आहोत. ख्रिस्तासारखे स्वभाव व्हावे हेच देवाची आपल्याबद्दल इच्छा आहे. ख्रिस्ताने पृथ्वीवर त्याच्या जीवनामध्ये देवपित्याची इच्छा कशी पूर्ण केली ते पाहूया. तर प्रियांनो, पाहूया 12 वर्षाचा येशू. मरिया व योसेफ त्यास वलांडणसनास यरुशलेमेत घेऊन गेले असताना त्यांना वाटले येशू मागेच राहिला. पण येशू मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला. स्तोत्र 1 मध्ये असे म्हटले आहे, जो पुरुष दुर्जनांच्या मदतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. प्रियांनो, आता पाहूया 30 वर्षाचा येशू. 30 वर्षाचा असताना येशूने बाप्तिस्मा घेतला व आपल्या सेवेला आरंभ केला. पण बाप्तिस्म्याच्या वेळी आकाशातून वाणी झाली, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. ते येशूविषयी संतुष्ट होता, कारण त्या 30 वर्षांमध्ये मानवी जीवन जगत असताना येशूने पाप केले नव्हते. तो अत्यंत नम्र होता. तो परिपूर्ण असून देखील अपरिपक्व आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहिला. म्हणून प्रियांनो, रोमपणास पत्राच्या 13व्या अध्याय 1 वचनामध्ये सांगले आहे, प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. तर मग प्रियांनो, ह्या ख्रिसमस पासून आपण देवाच्या वचनाचे अहोरात्र मनन करूयात. देवाच्या व त्यांनी नेमिलेल्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहून आज्ञा पालन करूयात आणि सर्व गोष्टींसाठी देवावर अवलंबून राहूया.